हळदीचे सालं काढून घेऊ. हळदीचे आपण तुकडे करून घेऊ. आल्याचे तुकडे हळदीत मिक्स करून घ्यायचे. सर्व हळद बारीक करून घेतली. थोडं तूप टाकलं. बदाम भाजून घेऊ. खोबरं भाजून घेऊ. थोडं तूप टाकायचं. तुपात हळद परतून घ्यायची. गॅस फुल आहे. बदाम बारीक करून घेतले. डाळीचं पीठ भाजून घेऊ. थोडं थोडं तूप टाकून पीठ भाजून घ्यायचं. डाळीचं पीठ भाजून झालं. यातच भाजलेलं खोबरं टाकून घेतलं. बारीक केलेले बदाम टाकले. वेलची पावडर टाकली. सर्व मिश्रण हळदीच्या मिश्रणात टाकून घ्यायचं. गूळ वितळवून घ्यायचा. गूळ वितळला. ताटाला तूप लावून घेतलं. गुळाची गोळी झाली. पाकात हळदीचं मिश्रण टाकून घ्यायचं. गुळाचा पाक आणि हळदीचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. गॅस बंद करायचा. वाटीला तूप लावायचं. मिश्रण पसरवून घ्यायचं. 15 मिनिट झालेत. वड्या कापून घ्यायच्या. बर्फीच्या वड्या तयार झाल्यात.